दरम्यान यानंतरची बातमी आपण बघतो ती मंत्रालय परिसरातली काही दृश्य आपण बघतो ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे। मंत्रालयाच्या गार्डन गेट परिसरातली ही सगळी दृश्य आणि या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया। प्रणाली, आपण बघतोय खरं तर मंत्रालयाचं गार्डन गेट पूर्णपणे जलमय झाल्याचं दिसतंय। मंत्रालयाचं गार्डन गेट पण जलमय झालंय आणि मी आता आरसा गेटच्या जवळ आहे। हे सुद्धा हा रस्ता जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय पूर्ण जलमय झालेला आहे। वाहनं आणि म्हणजे रस्ता आणि फुटपाथ यांची पाण्यामुळे लेवल एकच झालेली आहे। येण्या जाणाऱ्या नागरिकांना त्याचा प्रचंड मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय। गाड्या विशेषतः या ठिकाणून वेगात काढल्या जात आहेत, कारण नाहीतर गाडी या ठिकाणून पास होणार नाही। आपण पाहतोय की मंत्रालयातले कर्मचारी असतील किंवा आजूबाजूच्या परिसरात जाणारे कर्मचारी असतील, त्यांना अगदी पाण्यातून वाट काढत जावं लागतंय। बाजूला असलेलं ओव्हल मैदान जे आहे त्या ओव्हल मैदानातूनही पूर्ण पाणी जे आहे ते रस्त्यावर येत आहे। मुख्य रस्ता जो आहे तो सुद्धा पाण्याने भरलेला आपल्याला बघायला मिळत आहे। प्रणाली, काही काळ मी तुम्हाला थांबवतोय। किशोरी पेडणेकर सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। किशोरताई, आपण बघतोय हिंदमाता परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे। पंपिंग स्टेशन बंद असल्याची माहिती समोर येते। गेल्या 1 महिन्यापासून आदित्य उद्धव ठाकरे सांगत आलेले आहेत की ह्या मुंबईची तुंबापुरी तर करणार, परंतु मुंबईचा इकॉनॉमिकली किती नुकसान झालंय। 90,000 कोटीचं बजेट ते कितीतरी हजार कोटींनी फक्त आणि फक्त रंगरंगोटीवर वापरलं गेलं। आज मुंबई एका वेगळ्या वळणावर उभी आहे। मला कळलंय की तिथे पाणी भरलंय आणि आमचा पंपिंग जे आम्ही चालू केलेलं ते बंद आहे, कारण त्याच्यामध्ये डिझेल घालायला महानगरपालिकेकडे पैसे नाहीत, हे कारण सांगितलं गेलंय। विचार करायचा आहे आता। मुंबई महानगरपालिकेमध्ये 90,000 कोटीची मुंबई महानगरपालिका, डिझेल घालायला पैसे नाहीत, इतकी परिस्थिती या मुंबईच्या महानगरपालिकेवर या राज्य सरकारने आणून ठेवली। याला काय म्हणावं, मुंबईकरांचं दुर्दैव म्हणावं की काय? कारण आपण अंतर्गत भूमिगत टाक्या बसवल्या, ज्या भूमिगत टाक्यांमुळे पंपिंगमुळे ते पाणी आतमध्ये जाईल, म्हणजे टाक्यांमध्ये जाईल। जेव्हा पाऊस थांबेल तेव्हा ते पुन्हा समुद्रात सोडलं जाईल। परंतु आजूबाजूची परिस्थिती अशी आहे, ना पावसाळी लाईन साफ केलेल्या गेलेल्या आहेत, ना नाले साफसफाई केले गेलेले आहेत। त्यामुळे आता इतक्या कमी म्हणजे पावसाचे दिवस असताना सुद्धा पाऊस इतका भरतोय, आणि जर ही वाट लागली असेल तर मुख्य पावसाला जेव्हा सुरुवात होईल, जो 7 जून नंतर खऱ्या अर्थाने, तर तेव्हा काय होईल ह्या मुंबईच्या। किशोरताई, याला जोडून एक प्रश्न असा की खरं तर पाऊस थोडासा लवकर येतोय, अशा बातम्या आपण गेले काही दिवस बघतोय। मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना आपल्याला दिसत आहेत। नेमकं या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण आहे? जबाबदार आता ज्यांना जबाबदार घेतले आहेत आणि जे सांगतायत की आम्ही असं केलं आणि तसं केलंय, तीच आहे 4 वर्ष विदाऊट नगरसेवक। कारण मी प्रत्येक पक्षातल्या नगरसेवकाला पाहिलेलं आहे। प्रत्येक पक्षातला नगरसेवक काही ना काहीतरी आपल्या विभागात चांगलं व्हावं धावपळत असतो। या पावसाच्या आधी मग नालेसफाई असेल किंवा पावसाळी वाहून नेणाऱ्या वाहिन्या साफ करून घेणं असेल, रात्रीच्या उभे राहून आम्ही साफ करून घेतलेल्या आहेत, कुठे आता केले गेले। त्यामुळे या सगळ्याला आताच जे सरकार याच्यावर बसलंय प्राधिकरण म्हणून विदाऊट नगरसेवक, ही सगळी लोक याला जबाबदार आहेत। निश्चित यामध्ये सगळ्यात मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात। धन्यवाद किशोरताई, सविस्तर बातचीत केली त्याबद्दल। तर राज्यामध्ये आता मान्सून दाखल झाल्यानंतर पहाटेपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आणि मुंबईला पहिल्याच पावसानं झोडपलेलं आहे आणि अनेक सखल भागामध्ये आता पाणी साचलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा हिंदमाता परिसरात पाणी साचलंय, तर किंग सर्कल परिसर सुद्धा आता जलमय झालेला आहे। तर मंत्रालय परिसरात सुद्धा मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याचं दिसतंय। इकडे शिवाजी पार्कमध्ये सुद्धा पावसाचं पाणी साचलंय आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर सुद्धा पाणी साचलेलं आहे।
तरी आपण दृश्य बघतोय यामध्ये हिंदमाता आहे, किंग सर्कल, मंत्रालय परिसर आणि शिवाजी पार्क मधली काही दृश्य ज्या ठिकाणी, या सगळ्या ठिकाणी खरं तर हे रस्ते जे इतर वेळेला गर्दीने गजबजलेले असतात त्या सगळ्या ठिकाणांवर आपल्याला आज तलावाचं स्वरूप आल्याचं दिसतंय. हे सगळे रस्ते आपल्याला जलमय झाल्याचं दिसतंय. मुंबईला पहिल्याच पावसानं झोडपलेलं आहे आणि या पहिल्याच पावसामध्ये नालेसफाई असेल किंवा इतर मान्सून पूर्व कामांची पोलखोल झाली असं खरं तर म्हणावं लागेल, कारण अनेक ठिकाणी पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे. आपण बघतो हिंदमाताच्या इकडचं जे पंपिंग स्टेशन आहे ते बंद झालेलं आहे. किंग सर्कल या ठिकाणी सुद्धा त्यामुळे पाणी साचल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर मध्य रेल्वेवरील माटुंगा स्टेशन इकडे रेल्वे रुळावर पाणी येण्यास आता सुरुवात झालेली आणि सध्या जलदगती मार्गावरील काही रुळांवरती पाणी असलं तरी सुद्धा वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे वाहतुकीवर सुद्धा याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. माटुंगा आणि मस्जिद या दोन्ही ठिकाणची आपण सध्या दृश्य बघतो, ज्या ठिकाणी अगदी रेल्वे ट्रॅक दिसेनासा झालेला आहे. या रेल्वे ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. पहिली दृश्य जी आपण बघतोय ज्यात माटुंगा मधली आपण ही काही दृश्य बघतो ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे. यानंतरची जी आपण दृश्य बघतोय ती मस्जिद या ठिकाणची आपण बघतो, या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. त्यामुळे लोकल वाहतुकीवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होताना खरं तर आपल्याला बघायला मिळतोय. जलद गती ज्या लोकल आहेत त्या सुद्धा आता सध्या धीम्या गतीने सध्या आपल्याला जाताना दिसत आहेत. तर मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील रेल्वे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात बसताना दिसतोय. मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे. बदलापूर अंबरनाथ स्थानकामध्ये पाणी साचले, त्यामुळे CSMT कडे येणारी जी वाहतूक आहे ती सध्या उशिराने होते. तर इकडे पश्चिम रेल्वेवरील मस्जिद बंदर स्थानकात पाणी साचलेलं आहे आणि माटुंगा स्थानकात या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं दिसतं. त्यामुळे मध्य रेल्वेवरती कुर्ला स्थानकात पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे ती ठप्प झालेली आहे. तरी आपण सध्या दृश्य बघतो ज्या ठिकाणी मस्जिद बंदर आहे, माटुंगा आहे, बदलापूर आणि कुर्ल्यातली दृश्य ज्या ठिकाणी सगळीकडे मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. रेल्वे ट्रॅक पूर्णपणे जलमय झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर मुसळधार पावसामुळे KEM रुग्णालयात सुद्धा पाणी साचले आणि यामुळे रुग्णांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. तर आपण बघतोय मुसळधार पाऊस खरं तर मुंबईमध्ये सकाळपासूनच सुरू आहे आणि यावेळेला KEM रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि या रुग्णालयात पाणी साचल्यामुळे रुग्णांना याचा मोठा फटका बसलाय, मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. KEM रुग्णालयामध्ये खरं तर कायमच गर्दी असते. 11 वाजताची आपण दृश्य बघतो ज्यावेळेला आत KEM रुग्णालयामध्ये खरं तर पाणी आत शिरलेलं आणि या पाणी शिरल्यामुळे रुग्णांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय. तर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. दुसरीकडे बेस्ट प्रशासनाचा हलगर्जीपणा आता समोर आलेला आहे. बेस्टच्या चालकांवरती वायपर नसलेल्या गाड्या चालवण्याची वेळ आली आहे आणि खासगी कंत्राटदारांच्या गाड्या कोणत्याही तपासणी न करता रस्त्यावरती धावत आहेत. सदर गाडी कुलाबा आगार इथली असल्याची माहिती सध्या समोर येते. तर सुस्मिता पधाणे आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. सुस्मिता, आपण बघतोय पाऊस खरं तर मुसळधार सुरू आहे, सकाळपासून कोसळतोय अक्षरशः, मात्र दुसरीकडे इकडे बेस्ट प्रशासनाचा हलगर्जीपणा सुद्धा समोर येताना दिसतोय. तर पुन्हा एकदा आपण सुस्मिता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. मात्र इकडे आपण ही दृश्य बघतोय खरं तर इकडे बेस्ट प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर येताना दिसतो. बेस्टच्या चालकांवरती वायपर नसलेल्या गाड्या चालवण्याची वेळ आलेली आहे. कुलाबा परिसरातली दृश्य आहेत ज्या ठिकाणी आपण बस बघतो आणि या बसच्या चालकाला खरं तर वायपर नसताना अतिशय धोकादायक पद्धतीने ही गाडी चालवावी लागते. आणि दुसरी दृश्य आपण बघतोय ती KEM रुग्णालयातली बघतोय ज्या ठिकाणी आतमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे रुग्णांना मोठे हाल सहन करावे लागतात.
एकीकडे आपण बघतोय बेस्टची जी बस आहे त्याला वायपर नाहीये आणि वायपर नसतानाच खरं तर या पाणी साचलेल्या रस्त्यामधून बस चालवावी लागते आणि कोलाबा परिसरातली सगळी दृश्य ज्या ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या पाण्याचा निचरा होताना दिसत नाहीये आणि विजांचा कडकडाट सुरू आणि तसाच मुसळधार पाऊस सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. सध्या आपण मुंबईतली सगळी दृश्य बघतो ज्या ठिकाणी अनेक परिसरांमध्ये पाणी साचल्याचं बघायला मिळते. शहराच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आणि या पावसानंतर खरं तर पहिल्याच पावसानंतर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय अतिशय बोलकी दृश्य आहेत. गुडघ्यापर्यंत पाणी साचलेल्या अनेक गाड्या ज्या आहेत त्या अर्ध्या बुडलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. ही दुचाकी आपण बघतोय, ही दुचाकी अर्धी बुडलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात यामध्ये पाणी या रहिवासी भागामध्ये सुद्धा शिरल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि यातूनच वाट काढत खरं तर सगळ्यांना चालत जाताना आपल्याला आज सध्या आपल्याला बघायला मिळतं. सुस्मिता वधाणे आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, आपण ही काही दृश्य बघतोय, गाड्या अक्षरशः दुचाकी त्या अर्ध्या बुडलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. खरं तर मुंबईचा पाऊस हा सगळ्यात आल्हाददायक, सर्वात सुंदर पावसाळा हा मुंबईत असतो असं आपण म्हणतो आणि हाच पावसाळा आज मी वेगळ्या पद्धतीनं अनुभवतीये. खरं तर पावसाळा म्हटलं की गरमागरम चहा हा आपल्यातल्या प्रत्येकाला आवडतो. त्यासोबत मुंबईतल्या अनेक इराणी कॅफेजमध्ये मिळणारा बनमस्का माझ्यासोबत आहे. पण ज्या परिस्थितीत मी हा बनमस्का, ज्या हॉटेलमध्ये मी हा बनमस्का खाते, त्या हॉटेलमध्ये तुम्हाला सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळतंय. अगदी या हॉटेलमधले टेबल्स हे सुद्धा पाण्याने भरलेले आहे. संपूर्ण हिंदमाता परिसरामध्ये हे हॉटेल आहे. आंबेडकर रोडवरती हे हॉटेल आहे आणि ज्या परिस्थितीमध्ये आपण चहा बनमस्का खातोय ती परिस्थिती अतिशय वाईट आहे, चुकीची आहे. कारण अपुऱ्या नियोजनामुळे, पालिकेच्या अपुऱ्या कारभारामुळे कुठेतरी मुंबईकरांचे जे हाल होत आहेत ते या संपूर्ण परिस्थितीमध्ये पाहायला मिळत आहेत. गरमागरम चहा तर मला आवडेलच घ्यायला, पण ज्या पद्धतीची ही परिस्थिती आहे ती अतिशय कठीण आहे. चहा तर मी घेतलाय, पण सोबत आपण बघूयात की इथलं वातावरण काय. सगळे गोष्टी ज्या आहेत त्या वरती ठेवण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला हॉटेलचं प्रचंड नुकसान झालेलं पाहायला मिळतंय. दरवर्षी अशाच पद्धतीचं चित्र असतं. खरं तर आज अनेक पंपिंग स्टेशनसुद्धा बंद आहेत. या हॉटेलचे मालक आपल्यासोबत आहेत. काय परिस्थिती आता? हे साधारणपणे पोटरीभर पाणी आहे. जब तक पानी टेबल के ऊपर भी चला जाता है, उसके बाद कभी रात को भी पानी भर जाता है तो मुझे भी बहुत नुकसान भी हो जाता है मेरा. ये होटल के अंदर जब भी जाते पानी भर जाता, टेबल के ऊपर भी चला जाता है पानी. कभी कभी तो रात को सोना भी नहीं मिलता, कभी रात भर माल भी ख़राब हो जाता है, कभी चावल ख़राब हो जाए, कभी भीग जाएगा, चना वना सब भीग जाता है. अब क्या करेंगे? खरं तर आता ज्या पद्धतीचं हे नियोजन आहे, बाहेर सुद्धा तुम्ही बघाल तर हॉटेलच्या बाहेर पण पाणी प्रचंड साचलेलं आहे आणि हेच पाणी हॉटेलच्या आतमध्ये येतं. त्यामुळे अतिशय वाईट स्थिती, आर्थिक नुकसान होतं, मुंबईकरांचे आरोग्याचे हाल होतात. कारण याच परिसरामध्ये वेगवेगळे हॉस्पिटल्स आहेत. अगदी आपण बघितलं तर वाडिया, केएम, टाटा कॅन्सरसारखे रुग्णालय आहेत आणि तिथले अनेक रुग्ण याच गुडलक कॅफेमध्ये येतात आणि त्यांचा नाश्ता किंवा त्यांचे नातेवाईक इथे नाश्ता करत असतात. पण ज्या परिस्थितीत आपल्याला इकडे चहा बनमस्का खावा लागतोय ती अतिशय वाईट आहे. या मुंबईतील अनेक घरांमध्ये पाणी साचलंय. मुंबई महानगरपालिकेच्या अपुऱ्या नियोजनामुळे ते झालंय आणि हिंदमाता असेल, सायन असेल, किंग सर्कल अशा अनेक ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून ज्या भूमीअंतर्गत टाक्या बनवल्या त्यांचा मेंटेनन्स अपुरा आहे आणि त्यामुळेच पुन्हा एकदा अनेक वर्षांनंतर मुंबईतील हिंदमाता परिसरामध्ये पूर्वीची परिस्थिती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हे चित्र मुळीच आल्हाददायक नाही आहे. हे चित्र आपल्याला विचार करायला लावणार आहे आणि म्हणूनच अशा परिस्थितीत प्रशासन नेमका काय निर्णय घेते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. खरं आहे सुस्मिता, आणि अगदी तुमच्या मागे सुद्धा जी दृश्य दिसतं त्यामध्ये काही साहित्य जे आहे ते आपल्याला ठेवलं दिसतंय. मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि आरोग्याचा प्रश्न सुद्धा यामुळे निर्माण होऊ शकतो.